बातमी रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये खवटीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली आणि त्यामुळे महामार्गावर वाहतूक गेले तब्बल 8 तास ठप्प आहे। दरड हटवण्यासाठी आता आवश्यक ती यंत्रणा तातडीनं कार्यरत करण्यात आलेली नाही असा आरोप करत भाजपचे नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका या केवळ देखाव्यासाठीच होत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केला। दरम्यान रात्रीपासून महामार्गाच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहनं अडकून पडलेली आहेत। प्रवाशांना परिस्थितीबाबत कुठली अधिकृत माहिती, पिण्याचं पाणी किंवा अल्पपहाराची व्यवस्था करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे। सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही। जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठक घेण्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो, परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय, परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत। त्यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे। पुण्यातून आम्ही रत्नागिरी लांज्याकडे जाणारे आहोत। 14 प्रवासी आमच्या गाडीमध्ये आहेत। साधारणतः आम्ही या ठिकाणी 3 वाजता आमची गाडी आलेली आहे आणि तेव्हापासून इथं सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत। गावकऱ्यांकडून अशी माहिती मिळते की रात्री 2च्या दरम्यान हा प्रकार झाला। इथली दरड पूर्ण रस्त्यावर कोसळलेली आहे आणि एवढी प्रचंड प्रमाणामधला हा डोंगर की त्या तडेपासून पुढच्या रस्ता क्रॉस करून रस्त्याच्या पलीकडच्या घरांना देखील त्याने उद्ध्वस्त केलेला आहे।